नमस्कार मित्रांनो, बरेचसे यूट्यूब क्रिएटर असे आहेत की ते दावा करत आहेत की दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झालेली आहे. कोणी सांगते 4,000 तर कोणी 6,000 तर कोणी बोलतायत 5,000 3,000. हे तर कोणी बोललंच नाही. सरळ सरळ 4 आणि 6 एवढी पेन्शन वाढ झालेली आहे. खरोखर एवढी वाढ झालेली आहे का हो? अशा लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा एक काम तुम्ही करा. तहसील कार्यालयामधून जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स मागवतील ना, तेव्हाच खरं समजायचं. मी असं बोलत नाही की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, विश्वास ठेवू नका. कारण कसं आहे, जनतेला मूर्ख बनवणं अतिशय सोपं आहे. कारण हे जे मोठे व्हिडिओ क्रिएटर लोक आहेत, जेव्हा उपासमार होते ना, तेव्हा माणूस पोट्या पाण्यासाठी धडपड करत असतो, धावपळ करत असतो. अशाच पद्धतीने या लोकांना पैशाची भूक जास्त लागलेली आहे. म्हणून उलटसुलट माहिती देऊन जनतेला मूर्ख बनवण्याचं काम हे लोक करत आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून 2 टॉपिक असे आहेत ते आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. पहिला जो टॉपिक आहे, पावसाळी अधिवेशनात म्हणजे राज्य विधिमंडळामध्ये 3,798.93 कोटी हा जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, हा निधी उपलब्ध कशाकरिता करून देण्यात आलेला आहे, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे, संजय गांधी निराधार श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, विधवा महिला, घटस्फोटी महिला आणि इतर पेन्शन धारकांकरिता माहिती आजच्या व्हिडिओमधून आज आपण घेणार आहोत. मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W हे यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. असं केल्याने तुमची आणि माझी जवळीकता वाढेल. याचाच अर्थ असा की नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन दररोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला प्राप्त होईल. याकरिता तुम्हाला बाजूला असलेल्या बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी एक विनंती आहे, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. सर्वप्रथम जो मुद्दा आहे, राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जो निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे, तो निधी किती आहे मित्रांनो? 3,798.93 कोटी हा जो निधी उपलब्ध करून राज्य विधिमंडळामध्ये दिलेला आहे. हा निधी ज्या लाभार्थ्यांचे पैसे 6 महिन्यापासून, 5 महिन्यापासून, 4 महिन्यापासून अडकलेले आहेत, म्हणजे थकीत आहेत, बाकी आहेत, अशा लोकांकरिता हा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे. तर हा निधी पेन्शन वाढीकरता दिला गेला नाही. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, जर दिव्यांगांना पेन्शन 6,000 रुपये करायची असेल तर एकूण निधी किती लागणार आहे? 1,76,000 कोटी एवढा निधी शासनाने मंजूर केलाच नाही. तर 3,798.93 कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे. म्हणजेच बाकी असलेल्या लाभार्थ्यांना पैसा मिळावा म्हणून हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर हा होता पहिला मुद्दा आपला. आणि आता आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे आता वळायचं आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बरीचशी लोक अशी आहेत की त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाहीत. आहे, चला चांगली गोष्ट आहे. ज्यांच्याकडे आहे चांगली गोष्ट आहे. खेड्यापाड्यामध्ये राहणारे बरेचसे असे काही लोक आहेत की त्यांच्याकडे मोठे फोन नसतात. तर या लोकांना पैसा आला की नाही हे कसं चेक करायचं आहे, हेच आजच्या या व्हिडिओचा दुसरा मुद्दा असणार आहे मित्रांनो. आज 3 बँक अशा निवडलेल्या आहेत की त्या 3 बँकेचे तुम्ही पैसे घर बसल्या करू शकता. पण त्या अकाउंटशी म्हणजेच खात्याशी तुमचं आधार कार्ड डीबीटी असणं गरजेचं आहे.
मी पण काय मूर्खासारखा बडबडतोय आहे ना. डीबीटी असेल तेव्हाच पेन्शन मिळते ना. चला, तर मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँक पैसे आलेले आहेत का नाही हे एक म्हणजे एका नंबरवर कॉल केल्यानंतर कॉल ऑटोमॅटिक कट होतो आणि तुम्हाला मेसेज येतो. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत किंवा किती आहेत हे जाणून घेण्याकरिता तुम्हाला डायल करायचा आहे 77 99 02 25 09. परत एकदा 77 99 02 25 09. हा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा टोल फ्री क्रमांक आहे. यावर कॉल करून तुमच्या खात्यावर पैसे आले आहेत किंवा किती रक्कम जमा आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. आता आहे दुसरी बँक, ती बँक आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. याचा टोल फ्री क्रमांक आहे 1800 2134 आणि दुसरा नंबर आहे 1800 2100. हा आहे SBI बँकेचा. आणि तिसरी जी बँक घेतलेली आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, या बँकेचा टोल फ्री क्रमांक आहे 1800 23 32 133. या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या खात्यावर रक्कम किती आहे, जर रक्कम नसेल तर तुम्हाला पैसे आल्याच्या नंतर मेसेज येईलच. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला याविषयी नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.